सन्मान्य सदस्य विनय कोरे साहेब. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या विधानसभेनं आज एक ऐतिहासिक विश्वासदर्शक प्रस्ताव या ठिकाणी संमत केलेला आहे. महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून 30वे मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांची या ठिकाणी निवड केलेली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी महाराष्ट्राचं मागची 5 वर्ष समर्थ असं नेतृत्व केलं, त्या आदरणीय देवेंद्रजींची त्या ठिकाणी निवड केलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ह्या दोघांचं हे सरकार सामान्य माणसाच्या हितासाठी काम करेल, सामान्य माणसांच्या आशा आकांक्षा पूर्ण करेल, अशा प्रकारचा एक प्रचंड मोठा असा विश्वास आज सगळ्याच आमदारांच्या वतीनं या ठिकाणी संमत करण्यात आलेला आहे. या दोघांचं अभिनंदन करत असताना खरं तर ज्या परिस्थितीमध्ये हे सगळं 8-10 दिवसाचं राजकारण घडलं, प्रचंड मोठा हा सत्ता संघर्ष झाला. महाराष्ट्राची जनता महाराष्ट्रामध्ये काय घडतंय, कसं घडतंय याची वेगवेगळ्या प्रकारची चर्चा त्या ठिकाणी करत होती. आणि आज खरं तर अभिनंदनाचा प्रस्ताव असताना सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अभिनंदनापेक्षा जास्त खरं तर कशासाठी हे राजकारण चाललंय अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मांडायचा प्रयत्न झाला. आणि म्हणून ह्या सगळ्या भाषणांच्या खोलात मी आज या ठिकाणी जाणार नाही. प्रामुख्यानं एकनाथराव शिंदेंच्या रूपानं महाराष्ट्राला कसा मुख्यमंत्री मिळालाय, या मुख्यमंत्र्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, आणि आज एवढ्या मोठ्या सत्ता संघर्षानंतर महाराष्ट्रातला सामान्य माणूस या मुख्यमंत्र्याचं कशा पद्धतीनं अभिनंदन करतोय, याच्याबद्दलच्या 4 भावना मी खरं तर या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मला आपल्या सगळ्यांना प्रामुख्यानं पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला माणूस, एकनाथराव शिंदेंचं जे मूळ गाव आहे, सन्मान्य सदस्यांनी बसून घ्यावे. प्रामुख्यानं डोंगरी विभागात असणारा त्यांच्या मूळ गावाचा सगळा विभाग आहे. ज्याच प्रकारच्या विभागाचं मी प्रतिनिधित्व करतो की प्रचंड मोठा पावसाळ्यात पडणारा पाऊस बघायचा, त्या पावसावर असणारी छोटी फौज शेती करायची आणि उन्हाळ्यात कदाचित पाण्यासाठी वनवन फिरायचं. अशा प्रकारची या सह्याद्रीच्या कड्या कपारीत वसलेल्या एका गावात जन्माला आलेला हा कार्यकर्ता खरं तर कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊन ठाण्यासारख्या शहरामध्ये येतो आणि ह्या ठाणे शहरामध्ये स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात करतो. आणि ती कारकिर्द करत असताना ज्याचा उल्लेख देवेंद्रजींनी केला की एक सामान्य कार्यकर्त्यापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो. खरोखर हे सामान्यातून ज्या वेळेला असामान्यत्व व्यक्त होतं आणि लोकशाहीमध्ये खरं तर अशा प्रकारचा सामान्य माणूस एक प्रमुख म्हणून राज्याचा येऊ शकतो, हा लोकशाहीचा महाराष्ट्राला सगळ्यात मिळालेला मोठा विजय आहे. या भावनेनं खरं तर एकनाथ शिंदेंच्या निवडीकडे महाराष्ट्रातला सामान्य माणूस त्या ठिकाणी बघतोय असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. खरं तर त्यांच्याकडे बघत असताना मी त्यांच्यातल्या शेतकऱ्याबद्दल थोडासा उल्लेख देवेंद्रजींनी या ठिकाणी केला. मी एवढंच म्हणेन की खरं तर ज्या परिसरात ज्याचा उल्लेख केला की माझ्याही मतदारसंघात ह्या पावसामध्ये भात शेती कशी केली जाते त्याचं वर्णन मला या ठिकाणी करावंसं वाटतं की आपल्या शेतामध्ये आम्ही त्याला घुट्टा करायचा म्हणतो. आणि घुट्टा म्हणजे प्रचंड मोठा गुडघाभर चिखल त्या रानामध्ये वावरामध्ये तयार करायचा आणि त्या गुडघाभर चिखल करत असताना स्वतः कष्ट करायचे आणि त्यात भाताचा तरवा त्या ठिकाणी लावायचा आणि अशी भात शेती त्या ठिकाणी केली जाते. आज महाराष्ट्राचा हा मुख्यमंत्री मंत्री झाल्यानंतर सुद्धा खरं तर आपल्या रानात जाऊन घुट्टा करू शकतो. हे जमिनीबरोबर जोडलेलं नातं मी मोठा जरी झालो हे जोडण्याची सन्माननीय ताकद घेऊन वावरतो
असा एक सामान्यांचा प्रतिनिधी एकनाथराव शिंदेच्या रूपानं महाराष्ट्राला मिळाला असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. खरं तर आज स्वामी विवेकानंदांचा स्मृती दिन आहे. मला आठवतंय ठाणे जिल्ह्यातल्या स्वामी विवेकानंद आश्रमशाळेला एकदा सहज मला भेट देण्याचा प्रसंग आला. ज्या एकनाथरावांच्या बद्दल आपल्या कुणाला माहिती नसेल आणि त्या आश्रमशाळेमध्ये गेल्यानंतर मला त्या ठिकाणी सांगितलं की एकनाथराव शिंदेची 2 मुलं होती ज्यांचा ऍक्सिडेंट झाला हे आपण सगळ्यांनी बघितलं. आणि त्या दिवसापासून समाजातल्या लहान मुलांच्यासाठी ज्यांचे आई वडील नाहीत अशा मुलांच्यासाठी मी काही केलं पाहिजे म्हणून गेली 20 वर्ष शेकडो मुलांचं पालकत्व पत्करलेला एक संवेदनाशील बाप खरं तर एकनाथराव शिंदेच्या रूपानं आज महाराष्ट्र ह्या मुख्यमंत्री पदामध्ये त्या ठिकाणी बघतोय. मला या व्यासपीठावर सांगितलं पाहिजे. परवा धर्मवीर नावाचा अनंत दिघेंच्या जीवनावर एक अतिशय सुंदर चित्रपट त्या ठिकाणी आला. माझ्या मुलीनं आधी तो चित्रपट बघितला आणि तिनं मला आग्रह केला की काही झालं तर तुम्ही हा चित्रपट बघितला पाहिजे. आणि खरोखर तो चित्रपट बघायला आम्ही गेलो आणि खरोखर ठाण्यातला आनंद दिघे साहेबांचा माझा कधी परिचय आला नाही. मला आठवतंय मी 97-98 साली एकदा मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना भेटायला मंत्रालयात आलो होतो आणि मला आजही तो प्रसंग आठवतोय की मनोहर जोशींच्या व्हीआयपी केबिनमध्ये एक माणूस पुढच्या टेबलावर 2 पाय टाकून सिगरेट ओढत बसलेला मी बघितला. आणि शिंदे साहेब मला एकदम धक्का बसला की मुख्यमंत्री कार्यालयात पाय टेबलावर ठेवून कोणतरी सिगरेट ओढू शकतो. आणि मी खरोखर त्या काळात मी लहान 97 साली आणि मग त्यावेळेला विचारलं हा कोण आहे आणि मग त्यावेळेला सांगितलं हे अनंत दिघे साहेब आहेत. म्हणजे एक प्रचंड मोठं असं व्यक्तिमत्व त्या काळात त्यांचं मी बघितलेलं. प्रत्यक्ष त्यांची कधी ओळख झाली नाही पण जो सगळा तुमचा राजकीय प्रवास त्यांच्या बरोबरचा ह्या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्रानं बघितलाय. आणि या महाराष्ट्राच्या ह्या सिनेमाच्या यशानंतर खरोखर तुम्ही महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आज मिळालेलं महाराष्ट्र बघतोय. मला तुमचं अभिनंदन करत असताना एवढंच सांगायचं आहे की हे प्रत्यक्ष काम जे तुम्ही निर्माण केलंय सामान्य कार्यकर्त्यापासून इथपर्यंतचा जो प्रवास केलाय आज लोकशाहीमधल्या लोकांना हे प्रश्न माहिती असणारा मुख्यमंत्री मिळालाय ह्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करत असताना 1-2च अपेक्षा खरं तर देवेंद्रजीच्याकडनं आणि तुमच्याकडनं व्यक्त करणार आहे. मागच्या 2.5 वर्षात काय झालं, चांगलं काम झालं का वाईट काम झालं, थोरात साहेब ह्या विषयात मी जाणार नाही. पण प्रामुख्यानं कोरोनाच्या महामारीमुळं आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था कशा अडचणीत आल्या, महाराष्ट्रातली किती लोक अडचणीत आली हे आपण बघितलं. या अडचणीतून आपण बाहेर पडतोय न पडतोय तोपर्यंत जागतिक पातळीवर खरं तर रशिया आणि युक्रेनचं एक महायुद्ध सुरू असल्याचा काळ आपण अनुभवतोय. आणि बघता बघता अनेक गोष्टींची महागाई त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र आपण बघतोय. मला आज महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या दोघांच्या ह्या सरकारकडनं खरंच आपण काय पद्धतीनं काम करणार आहे ह्याचा एक मेसेज ज्याला म्हणतो तो जर आपल्याला द्यायचा असेल तर मला एक विनंती करायची आहे की देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ह्या देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना परवा एक विनंती केली की महाराष्ट्रातली जनता देशातली जनता महागाईनं होरपळते आहे आणि त्यांना त्यातनं थोडासा दिलासा देण्यासाठी प्रत्येक राज्यानं पेट्रोल आणि डिझेलवरचे काही टॅक्स त्या ठिकाणी कमी करावे, थोडं नुकसान सोसावं आणि सामान्य माणसाला तो आधार द्यावा. मला आज तुमचं अभिनंदन करत असताना देवेंद्रजींच्या आणि तुमच्याकडनं अपेक्षा करायची आहे की आज तुम्ही दोघांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा एक मोठा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा आणि महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचा आदर करणारं हे सरकार काय करून दाखवतं त्याची एक सुरुवात एका चांगल्या झलकच्या माध्यमातून करून द्यावी एवढीच मनापासूनची विनंती करतो. आणि माझ्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं तुमचं मनोमन कौतुक करत असताना अभिनंदन करत असताना सगळ्या तुमच्या ह्या भविष्यातल्या काळासाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.